टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। बीड जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा चिंतेत। जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, चाळीसगावात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, केळी, ज्वारी, मकासह बाजरी पिकाचं मोठं नुकसान। मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका, वीज पडल्यानं तिघांचा मृत्यू तर काही जनावरं दगावली, फळबागांचंही मोठं नुकसान। पंढरपूरच्या पिलीव इथे 8 मोरीजवळ नीरा उजवा कॅनल फुटला, लाखो लिटर पाण्याची नासाडी तर दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। ठाणे बंदरातील आंजर्ले खाडीच्या मुखाशी गाळ साठल्यानं बोटी भरकटून त्यांना जलसमाधी मिळण्याची शक्यता, परिणामी गाळ काढण्याची मच्छीमारांची मागणी। पुण्यात पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करताना बिंग फुटलं, आरोपीला अटक। धाराशिव जिल्ह्यातील हंगरगातूळ इथे शेतकऱ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, शेतात दुसऱ्या शेतकऱ्यानं जाणून बुजून पाणी सोडल्यानं नुकसान झाल्याचा आरोप, तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शेतकरी संतप्त। नवी मुंबईतील कोपर खैरणे इथे अंमली पदार्थांविरोधात कारवाई, 600 ग्रॅम गांजा जप्त तर एकाला अटक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्घाटन केलेल्या बस स्थानकाचं काम अर्धवटच, काम अर्धवट असतानाच उद्घाटनाचा घाट घातल्यानं प्रवासी संतप्त। कोरेगावातील भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचा थरार, स्वराज आणि जळवा बैलजोडी ठरली प्रथम क्रमांकाचे मानकरी।